शन्या खात काय बसलेस? अगे माडिक मला किती बोलले माहिती का तुला? ते मला दरवेळेला बोलत होते तरी सुद्धा मी तुझ्यावरती विश्वास ठेवला, पण तू मला तोंड कशी पाडलंस? सर फक्त तुम्ही नाही ना तोंडावर पडलाय सर, मी तर पण तोंडावर पडलीये. गप, एक शब्द बोलू नकोस. अहो माडिक उगाच चिडण्यात काय अर्थ आहे? ती जर का काही नाही बोलली तर आपल्याला कळणार कसं नेमकं काय झालंय ते? अहो तिने काय गोळ घातलाय आपल्याला कळायला हवं की नाही? हिला सांगा की काय ते मुद्द्याचं बोल, उगाच फालतू बडबड करू नकोस म्हणून. मला तसं नव्हतं म्हणायचं सर. तसं नाही मग कसं? आम्हाला कालपासून किती फोन येतात माहितीये तुला? सर मी काय करू सर, मी तर फक्त पार्टी दिली होती ना. अरे पण गरज काय होती? हा जो सगळा काही प्रकार करून ठेवलायस ना तो त्यामुळेच झालाय. राजवाडे, आपण चूक केली हिला पैसे देऊन. शनाया, तू आधी भेटलीस त्यावेळी तुला सांगितलं होतं बिझनेस करणं एवढं सोपं नाहीये, तरी तू ऐकलं नाहीस. तू आम्हाला गळ घातलीस आणि म्हणून आम्ही त्या राधिका मसालेमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले. मी आमचा इतका इन्सल्ट केला तरी आम्ही तुला मदत केली का? की गुरुची ह्याच्यात इन्व्हॉल्वमेंट असेल म्हणून. पण तो इन्व्हॉल्व नाहीये, नामानिराळा आहे. आणि हा जो तू सगळा प्रकार करून ठेवलायस ना त्यामुळे आम्ही अडचणीत आलोय, आमचं नुकसान झालंय, आमचे पैसे अडकलेत. सर पण मी पण इन्व्हेस्ट केलंय, असं का म्हणताय तुम्ही? माझे पैसे अडकलेत. उलट बोलू नकोस. तू पैसे इन्व्हेस्ट केलेस म्हणजे काय आमच्यावरती उपकार केलेस? तरी मी तुला सांगत होतो पार्टी देऊ नकोस, तरी तू मला ऐकलं नाही. तू मला गळ घातलीस, माझ्याकडनं पैसे घेतलेस आणि पार्टी दिलीस. आणि काय केलंस या पार्टीत? हे फूड पॉइझनिंग, विषबाधा. ह्याला जबाबदार कोण? आमचे पैसे तर बुडालेस ना. हे बघ शनाया, आम्हाला आमचे पैसे परत पाहिजेत, नाही तर तुला आणि गुरुला आम्ही सोडणार नाही. एवढंच नाही तर तुझ्यावर कोर्टात केस टाकू, लक्षात ठेव. अहो सर असं काय बोलताय तुम्ही? ऐकून तर घ्या, आमची खरंच काही चूक. एक शब्द बोलू नकोस. राजवाडे, हिच्या बोलण्यात येऊ नका, नाहीतर ही परत फसवेल. तू जे काही प्रकरण करून ठेवलायस ना ते तुझं तूच निस्तर. आम्ही तुला कुठलीही मदत करणार नाही. चला राजवाडे. राजवाडे सर ऐकून घ्या सर, प्लीज निघू नका सर. सर मी काय स्वतः तिकडे जेवणात जाऊन विष कालवलंय का? काय यार, काही ऐकूनच घेत नाहीये. काय करू मी आता? भूक लागली. या सगळ्या मोठ्या लोकांच्या लई मोठ्या गोष्टी असतात. पण मी काय म्हणते, आपण गरीब लोकांनी आपल्यावर झालेला अन्याय का सहन करायचा? का सहन करायचा अन्याय? हे बघा, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, अजिबात टेन्शन घेऊ नका. ही उर्मिला मात्र तुमच्या पाठीशी आहे. तुमच्यावर झालेल्या अन्यायाला मी वाचा फोडणार. त्या राधिकाने तुम्हाला गोड गोड बोलून तुमचा घात केलाय आणि तिची ती सवत, ती शनाया, ती काय माझ्या हातून सुटत नाही आता. काय गं बायानो, तुम्हाला त्या राधिका मसालेने असं काय दिलंय? मर मरता तुम्ही, कष्ट करतात तुम्ही आणि तुमच्या नफ्याचा पैसा खातात ते. काय कळतंय का तुम्हाला? मला एक सांगा, त्या पार्टीत तुम्ही गेला होतात ना, तुमच्याच अन्नात कशी विषबाधा झाली बरं? त्यांच्या अन्नात कसं यश नव्हतं? विचार करा. पण असं त्या का करतील? आम्हाला तर काही कळतच नाही. अहो तुम्हाला नाहीच कळणार. हे मोठ्या लोकांचं मोठं राजकारण असतं. मला कळतंय ना, नक्कीच कोणाचा तरी हात आहे. नाही हो, तसं असेल म्हणजे कोणाचा तरी हात असेल, पण राधिकाताई असलं काही करणार नाही. मला वाटतं काहीतरी भानगड आहे उर्मिलाताई. राधिकाताईंवर आमचा पूर्ण विश्वास आहे. हे नक्की त्या शनायानेच केलेलं आहे. ती नेहमी राधिकाताईंना त्रास देत असते. ठीक आहे, शनाया जर गुन्हेगार असेल ना तर तिला शिक्षा होणारच. तुम्ही काळजी करू नका, अजिबात टेन्शन घेऊ नका. ही उर्मिला मात्र तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आहे. आपण कोर्टात जाऊ, फार सुप्रीम कोर्टात जाऊ, केस लढवू आणि या शनायाला शिक्षाच करून देऊ. पुढे राहते ती राधिकाताईंच्याच बिल्डिंग मध्ये राहते. बायकांना घे, त्या शनायाच्या घरी जा, आंदोलन कर, मोर्चा काढ तिच्या घरावर आणि तिला घराबाहेर काढ.
मी आले तोवर. चला. अरे पण वाट लागली ना यार सगळी. आधी कुणाला कसं कळलं नाही यार की हे असं विषबाधा वगैरे झाली आहे म्हणून. किड्या तिथे काय सगळ्यांना भविष्य कळतं? आधीच कळलं असतं सगळ्यांना की अरे वा हे अन्न खाल्लं की याच्यातनं विषबाधा होणार आहे. काही काय बोलतो? अरे पण आपण सगळीकडनं फसलोय ना यार. काय शनायला काय करत होती पार्टी बिर्टी करायची? हा नाही तेच झालंय, असं झालंय. शनायाने कशाला उगीच ती पार्टी दिली आणि हे सगळं नसतं प्रकरण होऊन बसलंय. हो ना, सगळा गोंधळ करून कशाला झमेल्यात पडली. काही करत नव्हती पार्टीची. कुठे ती बोलो, मी असाच झाडतो ना तिला. शांत शांत. ती घरी नाहीये. त्या राजवाडे आणि महाडिकांना भेटायला गेली. त्यांच्याकडे कशाला गेली? अरे पार्टीसाठी पैसे त्यांनीच दिलेत बाबा, बाकी कुठून येणार होते पैसे? अरे बापरे, हे एवढं सगळं करायची काय गरज होती तिला? आणि हे करून काय ती पार्टी दिली आणि त्या पार्टीत काय झालं तर लोकांना विषबाधा झाली. हा, आणि ते आजारी पडले, सिरियस झाले, हॉस्पिटलमध्ये गेले. हेच यार, एवढं मोठं प्रकरण होऊन बसलंय. पण आधी काही कल्पनाही नाही ना रे केड्या. पण तो केटररही बरा होता, असं नाही की त्याचा काही रेकॉर्ड खराब आहे किंवा यापूर्वी असं काहीतरी कांड झालंय. सगळं अचानकच घडलं ना. काय घडलंय, कुणी केलं, काहीच कळत नाही. काय असं काय बघतोय माझ्याकडे? बाई तू आपल्याला पोलिसांकडे देतील आणि मग पोलीस आपल्या तिघांना टायर मध्ये घालून असे फटके. काय फालतू बोलतोयस? आता फार झाला. हे कळायलाच हवं की हा फक्त अपघात होता की याच्या मागे कोणाचं मास्टर माइंड आहे. नाहीतर विनाकारण हे सगळं प्रकरण आपल्यावर शेकेल. किती बटबटीत छापलाय ना हे. मीडियावाला एखाद्याच्या हात धुवून मागे लागतात ना, एवढं छापलंय ते राधिके मसालेबद्दल. काय आहे महाजनी, एखाद्या ठिकाणी जर ठिणगी पडली ना तर वणवा पेटतोच. आणि कसं आहे, अशा वेळेला आपण शांत आणि स्थिर राहायचं. छापून काहीही आलं तरी आपल्याला माहिती आहे ना राधिकाची काही चूक नाहीये. मग ते बरोबर आहे नाना, पण राधिका आली नाही ना अजून. मी तिचीच वाट बघतोय. अहो मी सुद्धा तिचीच वाट बघते. आजी आई कधी येणार? आजी आईला फोन करू का? नको रे अथर्व, आता नको. ती कामात असेल. ती घरी आली की बोलूया ना आपण तिच्याशी. पण ती कधी येणार? तू इथे ये बरं, आपण गप्पा मारूयात. ती बघ आली तुझी आई. आई, आई तू कुठे होती? मला ना काम होतं. मला तुझी खूप आठवण येत होती. तुला येत होती का? हो मला पण येत होती. मी नेहाला सांगून आलो. जा जा. राधिका, अगं तुझी किती काळजी वाटत होती आम्हाला. अगं आम्ही सगळे इथे वाट बघत बसलोय. सगळे ठीक आहेत ना? हो काका, सगळेजण व्यवस्थित आहेत आता. देवाचीच कृपा बाई. हो बाई, सगळ्यांचा जीव वाचला. खूप बरं झालं.
हो, आता कुणाच्याही जीवाला धोका नाहीये. अर्थात रिकवर व्हायला थोडासा वेळ लागेलच. नाही ते सगळं ठीक होईल, काय काळजी करू नको. मुख्य म्हणजे कोणी यात दगावलं नाही हे महत्वाचं आहे. खरंय. पण राधिका, एवढ्या सगळ्यांना ऍडमिट केलं तर त्यांच्याजवळ पैसे होते का? छे हो बाबा, कुठे काय. सगळेजण कर्मचारी, एवढे पैसे एकदम आणणार कुठून ते? बाई मग आता का करतील ते? सांग त्या बैताडीला दे म्हणा पैसे. नाहीतर काय, तिच्यामुळे सगळ्यांना भुर्दंड पडलाय. अगं पण यांच्याकडे पैसे नाही आहेत म्हणजे डॉक्टर काय फ्री ट्रीटमेंट देणार आहेत काय ना? नाही, त्या सगळ्याची व्यवस्था मी केलीये. म्हणजे आता जो काही खर्च झालाय तो राधिका मसालेकडनं या लोकांना देण्यात येईल. म्हणजे सगळं सुरळीत पार पडेल ना? नाही ते सगळं नीट होईल. आणि एक लक्षात ठेव, नेक काम करणाऱ्याच्या मागे देव नेहमी उभा असतो. तू लोकांना मदत करायचं काम करतेस ना, सगळं चांगलं होईल. नानासाहेब, तरी देखील एक विचार माझ्या मनात सारखं घुमतोय की लोकांच्या जीवावर उठण्या इतपत कार्य कोणी केलं असेल? कोण असेल तो? तेच तर कळत नाहीये मला. या सगळ्यातनं ना खूप सावध राहायला लागेल. हो राधिका, तू स्वतःची काळजी घे बाई. तू आज नको ना जाऊ बाई, आराम करणं. नाही आई, असं नाही करता येणार मला. मला ऑफिसमध्ये जायलाच लागेल, खूप कामं आहेत आणि अनेक गोष्टींची उत्तरं द्यायला लागतील. त्यामुळे मला तरी ऑफिसमध्ये जावंच लागेल आज. नाही ते कळेलच सगळं. म्हणजे जे काही प्रकार घडला तो घातपात होता की अपघात होता कळेलच. फक्त तू एक गोष्ट लक्षात ठेव, तू याच्या जातीने लक्ष घाल. सगळं ठीक होईल राधिका, काही काळजी करू नकोस. आणि राधिका, एक लक्षात घे, तिथे तुला काही गरज भासली तर आम्हाला सांग. हो, आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. यार ही सन्या पण ना प्रत्येक वेळेस काही ना काही करून ठेवते यार. एकतर पैसे नाहीये, तो गुरु तरी पैसे कुठून देणार आहे मला? आणि त्या तिने आराडा करून ठेवला. पोलिसांना कळलं, त्यांचा यांच्यावर संशय आला तर मी पण अडकू शकतो यार. पोलीस नको ते टायर मध्ये घालून फटके मारतात यार. मी काय करू यार? त्या बिल्डिंग मध्ये आपल्या राधिका मॅडम राहतात आणि शनिया पण. अच्छा, चला तर मग आज दाखवूयाच तिला इंगा. तिला तर दाखवाच इंगा, पण तिच्या नवऱ्याला पण सोडू नका. तिचा नवरा गुरुनाथ पण तिच्या बरोबरच असतो. त्यांना आता सोडायचंच नाही. चला आज बघतेच त्या शनायाला. बापरे बापरे, म्हणजे या शनायाच्या तिकडे गेले आहेत म्हणजे गुरुनाथला. अरे बापरे, त्याला धोका आहे. गुरुला सांगायला हवं. नाही नाही, मी गेलो तर मलाही पकडतील, मलाही मारतील. मी फोन करतो. हो. शनाया सबनीस यांच्या पार्टी सगळीकडे त्याच बातम्या, कंटाळा आला यार. किड्या, हा तर आत्ताच केलं ना. हॅलो. हा, अरे वाट लागली बाई, वाट लागली. त्या येत आहेत. कोण येतात? काय बोलतोस तू? हॅलो. अरे आधी तू कार बंद कर. अरे नाही म्हणजे दार बंद कर तू. दार बंद कर. दार काय कशाला बंद करू? काय झालंय काय किड्या? कारण त्या बायका मोर्चा घेऊन आलाय तुमच्या घरावर, तुला मारायला आणि त्या शनायाला मारायला. अरे पण कोण बायका म्हणतोस तू? कसला मोर्चा? इथे कशाला येत आहेत? अरे मला काय माहिती यार. मी इकडे खाली आलो तेव्हा मी त्यांचं बोलणं ऐकलं. त्या जाम चिडल्या होत्या. म्हणाल्या तिच्या नवऱ्याला गुरुनाथला सोडायचं नाही आणि त्या शनायाला चांगला हिंगा दाखवायचा. मी घाबरलो म्हणून तुला फोन केला. आधी तू दार बंद कर यार, दार बंद कर. हा ओके. आणि हे बघ
आता हा फोन ठेव, दुसऱ्या कोणाचाही फोन उचलू नको, कोणाशी बोलू नको. तू आत आहे हे त्यांना कळता कामा नये. कळलं ना, त्या आत शिरल्या ना तर तुझी वाट लागेल यार. कळलं ना तुला? मित्रा, जगला वाचलास तर भेटूया. बाय बाय बाय. सगळेजण लवकरात लवकर बरे व्हायला पाहिजेत. येस मॅम. मॅम होतील. आपण एवढ्या मोठ्या ट्रॉमामधून बाहेर पडलोय, सगळे ठीक होतील आता. अँड डॉक्टर सेड ना की बरे होतील, तर टेन्शन नका घेऊ मॅम तुम्ही. हो बरोबर आहे, पण काय ना की सगळ्यांच्या नजरा आहेत आपल्याकडे. ही पार्टी राधिका मसालेमध्ये झाली ना. जरी टेक्निकली ही पार्टी शनायाने दिलेली असली तरी आपली सुद्धा जबाबदारी होती ना. हो पण वहिनी, आपण जबाबदारी नाकारत नाही आहोत ना. नाही, आपण जबाबदारी नाकारलेली नाहीच आहे, पण काय सगळेजण आपल्यावरती लक्ष ठेवून आहेत, विशेषतः मीडिया. नाही, त्यांची काळजी तुम्ही करू नका. म्हणजे मीडियातल्या काही लोकांशी मी पर्सनली बोललोय आणि मीडिया थ्रूच आपण आपली बाजू लोकांसमोर मांडण्याचा जास्तीत जास्त प्रयत्नही करणार आहोत. येस मॅम. मॅम मला पण सकाळपासून खूप कॉल येत आहेत. आय एम टेलिंग एव्हरीवन की आमचा म्हणजे राधिका मसाल्याचं याच्यात काहीच म्हणजे कनेक्शन नाहीये. आणि जे काय फूड पॉइझनिंग झालंय ती लोक आता ओके आहेत, म्हणजे त्यांची लाईफ सेव्ह झाली आहे. आणि आमच्याकडून आम्ही जे काय हेल्प असिस्टन्स आहे ते त्यांना दिलंय. हो वहिनी, आणि मी पण ना पोलिसाबरोबर सतत टचमध्ये आहे. त्यांची इन्क्वायरी चालू आहे आणि ते मला सगळे अपडेट्स पण देत आहेत. खरंय, सगळेच जण ना आपापल्या परीने मदत करतायत. पोलिसांचा तपास सुद्धा एकीकडे सुरू आहे, पण अजूनही ना माझं मन लागत नाहीये. हे सगळं कोणी केलं ना हे लवकरात लवकर शोधलं पाहिजे. वहिनी, माझा संशय गुरुवर आहे. तो ना कुठलाही थराला जाऊ शकतो. आनंद भाऊजी, सगळ्यांनाच हे वाटतंय, पण आपल्याकडे पुरावा नाहीये ना. तो पुरावा मिळाला पाहिजे. मला खरंच अजूनही प्रश्न पडतो की त्या माणसाला असं कसं वाटलं असेल. एवढ्या लोकांच्या जीवाची पर्वा सुद्धा नाही त्याला. पण तुम्हाला एक सांगू का, नाही म्हणजे जेव्हा पार्टीमध्ये आपण गेलो होतो तेव्हा मी स्वतः जाऊन बघितलं होतं जेवणाची व्यवस्था कशी येते. मी सगळं टेस्ट करून पाहिलं होतं, तेव्हा मला काहीच झालं नाही. एक्झॅक्टली. मग जेव्हा ही माणसं जेवायला गेली तेव्हा नेमकं काय झालं असेल. या सगळ्यांना असा त्रास कसा झाला. याचा अर्थ असा की मी टेस्ट केल्यानंतर त्या जेवणामध्ये कोणीतरी काहीतरी मिक्स केलं. येस मॅम. हे सगळं कोणी केलं, का केलं याची चौकशी नक्की झाली पाहिजे, तपास लागला पाहिजे. मी तसं पोलिसांना सगळं सांगितलंय, पण लवकरात लवकर हे कळलं तर जास्त बरं होईल.